नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मनपा कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी नंतर मिळेल 7व्या वेतन आयोगाचा लाभ, आमदार डॉक्टर शाह। 31च्या निमित्ताने विटंबना थांबवावी, हिंदू जनजागृती समितीची मागणी। जुन्या सर्वोपचार रुग्णालयात प्रसूतीगृह सुरू करण्याची समाजवादी पार्टीची मागणी। धुळ्यातील वडजाई रोड ते अक्सानगर रस्त्याचा डांबरीकरणाचा शुभारंभ। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील रहिवासी विकासापासून वंचित आणि प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात, उपाययोजनांची होते मागणी। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे महापालिकेतील कायम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासाठी आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून 1 जानेवारी 2021 नंतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार पगार मिळू शकेल, अशी माहिती शहराचे विद्यमान आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। आप लोगों ने देखा होगा कि जो धुलिया महानगर पालिका के अधिकारियों और कर्मचारियों के लिए जो 7वां वेतन आयोग लागू किया जाए, इस बात को लेकर हमने कई महीनों से मंत्रालय में प्रधान सचिव से और मंत्री महोदय से मिलकर बार बार मुलाकात की, पाठपुरावा किया। और आपको पता होगा कि पिछले 15 दिन पहले महानगर पालिका में आयुक्त और उनके अधिकारियों ने, कर्मचारियों ने मेरा सत्कार किया था। और आज मुझे आप लोगों को ये बताते हुए खुशी महसूस हो रही है कि पिछले मंगलवार को मैंने मंत्रालय में जाकर संबंधित अधिकारी से वो आदेश की प्रत मैंने बाय हैंड लेकर आई और वहाँ से मुंबई से मैंने ये सबसे पहले आयुक्त साहब को व्हाट्सएप किया था और आज ये सब आप लोगों को प्रसिद्धि के लिए मैं दे रहा हूँ। और एक कर्मचारियों की, उन सब लोगों को 7वां वेतन आयोग लागू किया जाएगा। 31 डिसेंबरच्या मध्यरात्री तथा नववर्षाच्या प्रारंभी होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध घालवण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करावी, या मागणीसाठी आज हिंदू जनजागृती समितीतर्फे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी कार्यालयाबाहेर निदर्शनेही करण्यात आलीत। यावेळी समितीचे अध्यक्ष पंकज बागुल यांनी सांगितले की हिंदू जनजागृती समिती ही सेवाभावी संस्था आहे। सदर संस्था राष्ट्रध्वज तसेच सण उत्सवांच्या काळात होणाऱ्या विटंबनांना आळा घालण्यासाठी सदैव तत्पर असते व यास प्रशासनानेही सहकार्य केले आहे। या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरच्या मध्यरात्री तथा नववर्षाच्या प्रारंभी तरुण पिढी व नागरिक मद्यप्राशन करून पार्ट्या व धांगडधिंगा करत असतात। या माध्यमातून काही नशेखोरांतर्फे महिलांचीही छेडछाड होणाऱ्या घटना समोर येत असतात। विशेषतः मद्यप्राशन केलेले नागरिक भरधाव वाहन चालवून अपघातांना आमंत्रण देतात। यामुळे याही घटनांना आळा बसावा यासाठी हिंदू जनजागृती समितीनेही सहकार्याची भूमिका घेत प्रशासनातर्फेही स्वतंत्र समिती गठीत करावी, यासाठी निवेदन देण्यात येत असल्याचे अध्यक्ष बागुल यांनी सांगितले। यावेळी भगवान चव्हाण, डॉक्टर योगेश पाटील, गणेश माळी आदी उपस्थित होते। माननीय जिल्हाधिकारी साहेबांना हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून 31 डिसेंबरच्या काळात होणाऱ्या गैरप्रकारांविषयी निवेदन देण्यात आले। हिंदू जनजागृती समिती ही सेवाभावी संस्था आहे। आपल्या राष्ट्रध्वज असो, आपल्या हिंदू सणांच्या याच्यात होणारी विटंबना असो, याच्यात अग्रसर भाग घेऊन समितीने सखोल असं कार्य केलेलं आहे आणि त्याला प्रशासनानेही उत्तम प्रतिसाद दिलेला आहे। 31 डिसेंबर म्हटलं की त्या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्यपान, गाड्या जोरात चालवणे, पार्ट्या करणे अशा विविध गैरप्रकार आपल्या शहरात मोठ्या प्रमाणात होत असतात। हिंदू जनजागृती समितीची मागणी आहे की हा आपला करोना काळ आहे आणि ही वैश्विक महामारी आहे। त्या काळात मोठ्या प्रमाणात फटाके वाजवणे, प्रदूषण करणे यामुळे कोरोनाला आणखीनच भर पडेल
आमची अशी मागणी आहे की सरकारने आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी कुठल्याही अशा सामूहिक पार्ट्यांना परवानगी देऊ नये, एकत्रित फिरू नये अशी एक समिती नेमावी पोलिसांची आणि सगळ्यांना सूचना द्याव्या की जेणेकरून 31 डिसेंबरच्या काळात होणारे जे गैरप्रकार टाळतील। नवयुवक आज त्या दिवशी मद्यपान करायला सुरुवात करतात, कुठंतरी हा प्रकार थांबला पाहिजे। महिलांची छेडछाड होते ती थांबली पाहिजे। हिंदू जनजागृती समिती नेहमी प्रशासनाच्या मदतीने हे कार्य करत असते आणि प्रशासनाला आम्ही विनंती करतो की समितीचं कुठलंही सहकार्य लागलं समिती करायला तयार आहे। धुळे शहरातील जुने सरोपचार रुग्णालयात प्रसूती विभाग सुरू करावा या मागणीसाठी आज समाजवादी पार्टीतर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर MP सांगळे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी निदर्शनेही करण्यात आले। गेल्या 3 वर्षांपासून शहरातील जुने सरोपचार रुग्णालयात OPD व प्रसूतीगृह सुरू करावे या मागणीसाठी समाजवादी पार्टीतर्फे आरोग्यमंत्र्यांसह येथील संबंधित प्रशासनास निवेदने देण्यात आली होती। त्यात या मागणींची तथा निवेदनांची आरोग्यमंत्र्यांनी दखल घेत OPD विभाग सुरू करण्यास परवानगी दिली, मात्र प्रसूतीगृह सुरू करण्यात आले नाही। हे प्रसूतीगृह लवकरात लवकर सुरू करावे या मागणीसाठी आज पुन्हा समाजवादी पार्टीतर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सांगळे यांना निवेदन देण्यात आले व डॉक्टर सांगळे यांनीही लेखी आश्वासन देत त्वरित प्रसूतीगृह सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले। यावेळी समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमीन पटेल, आसिफ मंसुरी, रफिक शाह, इनाम सिद्दीकी, अखिल शाह, डॉक्टर सरफराज, निहाल अंसारी, गुड्डू काकर, अखिल अंसारी, जमील मंसूरी, साजिद मक्कू, रशीद शाह आदि उपस्थित होते। 4 साल से जूना सिविल अस्पताल बंद पड़ा हुआ था। समाजवादी पार्टी ने कुछ समय तक के आंदोलन की, हॉस्पिटल शुरू हुआ, पद मंजूरी हुई, OPD चालू हुई। आज हॉस्पिटल के अंदर जो है सारे डिलीवरी के वार्ड बन चुके हैं, सोनोग्राफी मशीन आ चुकी है, डॉक्टर आ चुके हैं, मगर ये हॉस्पिटल को शुरू नहीं कर रहे। हम लोगों ने आरोग्य मंत्री को निवेदन दिया और उसके बाद में हमको वहीं से मालूम पड़ा सारी चीजें तो हो चुकी है, मगर यहाँ पर सब शुरू होने के बाद में सब हॉस्पिटल की जितनी सामग्री है सब आ चुकी है। उसके बाद में हॉस्पिटल शुरू नहीं हो रहा, डॉक्टर है यहाँ पर, उसके बाद में हॉस्पिटल शुरू नहीं हो रहा। अगर 15 दिन के अंदर जूना सिविल अस्पताल शुरू नहीं होता है तो समाजवादी पार्टी तुरंत आंदोलन करेंगी और टप्पे टप्पे पे आंदोलन करेंगी। जब तक के डिलीवरी वार्ड शुरू नहीं होता है हमारा आंदोलन शुरू रहेगा। धुळे शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वडजाई रोड कॉर्नर ते अक्सानगर पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण या कामाला प्रारंभ झाला आहे। आमदार फारुख शाह यांनी भागातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली आहे। या कामाच्या शुभारंभाप्रसंगी आमदार फारुख शाह यांच्यासह नगरसेवक सईद बेग, गणी डॉलर, महिला जिल्हाध्यक्षा दीपश्री नाईक, शहराध्यक्ष नुरा शेख, वसीम अक्रम, आलिम कलीम शाह, कैसर पेंटर आदी उपस्थित होते। नवीन रस्ता आणि नवीन कॉन्क्रीट गटार व्हावी या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आमदार शहांकडे पाठपुरावा केला होता। त्यानुसार आमदारांच्या आश्वासनानुसार आज या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले। वडजाई रोड से ओपन स्पेस तक जो रास्ता और गटार का उद्घाटन हुआ है, ये काम पिछले 25 सालों से पेंडिंग था और यहाँ पर तरह तरह की तकलीफें आती थी। यहाँ के रहवासियों को गटार ना होने की वजह से हाथ से पानी फेंकना पड़ता था। इस बात को लेकर हमारे सभी नगर सेवकों ने, पदाधिकारियों ने मुझसे ये मांगनी की थी कि यहाँ पर कंक्रीट गटार बनाई जाए, रास्ता डांबरीकरण किया जाए और उसके साथ लाइट वगैरह लगाए जाए। मैंने अपने आमदार स्थानीय विकास निधि से 25 लाख रुपए की लागत से ये रोड और गटार बनवाई है। आज उसका उद्घाटन हुआ है। इस मौके पर हमारे साथ शहर अध्यक्ष नूरा भाई, महिला जिलाध्यक्ष दीपा मैडम, उसी तरह से नगर सेवक सईद बेग, नगर सेवक गनी डॉलर, सभी पदाधिकारी, युवा नेता हमारे वसीम अकरम और सब हमारे मजलिस के जितने कार्यकर्ता हैं और यहाँ के रहवासी इस मौके पर हम लोग मौजूद हैं और मैं समझता हूँ कि हजारों लोगों को आज इसका फायदा मिलने वाला है।
लोगों को बताना चाहता हूँ कि हमने नियोजन में यानी इसके पहले ही एक पत्र दिया है जिसमें मेरे स्थानीय विकास निधि से 50 लाख रुपए की गटर प्रस्तावित की है, लेकिन ये जो ग्राम पंचायत के इलेक्शन का जो आचार संहिता होने के कारण वो काम कुछ दिनों के लिए पेंडिंग है। मैं समझता हूँ कि 1 जनवरी के बाद से वो काम पूरी तरह से हम लोग करेंगे और ऐसा कोई भी इलाका हम लोग नहीं देखेंगे कि जहाँ पर काम बाकी रह जाए। हम सभी तरफ विकास करेंगे। घाणीच्या साम्राज्यात आणि दुर्गंधीयुक्त वासात राहणाऱ्या धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील व युवा ठेलारी संघाचे कमलाकर उत्तमराव महानोर यांनी संताप व्यक्त करत मनपा आयुक्त, उपायुक्त, महापौर यांना टपालद्वारे निवेदन पाठवले। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिक नित्यनियमाने मनपाकडे घरपट्टी, पानपट्टी भरत असतात, तरीही मनपातर्फे या प्रभागातील नागरिकांना कुठल्या सोयी सुविधा पुरवल्या जात नाही। सध्या तर प्रभागात सांडपाणी वाहण्यासाठी पक्क्या गटारी नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचून परिसरात दुर्गंधीयुक्त वास पसरत आहे व यातून नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचत आहे। या संदर्भात मनपा प्रशासनाकडे गाऱ्हाणे मांडले गेलेत, तरीही प्रशासनातर्फे व संबंधित नगरसेवकांतर्फे आज पावेतो कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही। त्यामुळे ही समस्या तात्काळ सोडावी, अन्यथा येत्या काही दिवसात युवा ठेलारी संघ व अपंग पुनर्विकास संस्थातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कमलाकर महानोर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे। यावेळी प्रभाग क्रमांक 16 मधील संतोष गवळी, दत्त गोवेकर, हिरामन थोरात, संजय गायकवाड, विजय थोरात, उत्तम महानोर, गंगाराम गवळी, मनोज मेटकर आदी उपस्थित होते। कमलाकर उत्तमराव महानोर, युवा ठेलारी संघ, दिव्यांग विभाग प्रदेशाध्यक्ष, प्रेरित अपंग पुनर्विकास संस्था, महाराष्ट्र राज्य, धुळे शहर अध्यक्ष। प्रभाग क्रमांक 16 मधील नवीन गटार होण्याबाबतचा विषय होता माझा। अशा तर बऱ्याच समस्या आहेत हटकरवाडी चितोड प्रभाग क्रमांक 16 मध्ये, परंतु एक पण समस्या आमची होत नाहीये सॉल्व। आणि मी या गटारी संदर्भात सदर्व आपले जे नगरसेवक असतील प्रभागाचे त्यांना मी वेळोवेळी सर्व सांगून देखील त्यांनी माझं काम केलेलं नाही आणि करत नाही। ते म्हणतायत की बुवा आता इथून 6 महिने ते 8 महिने काम तुमचं होणार नाही आहे, तुम्हाला पुढं जायचं तिथं तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही निवेदन वगैरे अर्ज वगैरे करून तुमचं कामं तुम्ही करू शकता, असे ते सांगतायत आम्हाला। अजून याचबरोबर सांडपाण्याच्या गटारीच्या समस्यांसोबतच अशा भरपूर समस्या आहेत। रोड आहे, पथदिवे आहेत, घंटागाड्या येत नाहीत, अशा बऱ्याचशा समस्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये हटकरवाडी चितोड रोड येथे आहेत। गटारीचं जर माझं येत्या काही दिवसात काम नाही केलं तर मी या ठिकाणी युवा ठेलारी संघ तसेच अपंग पुनर्विकास संस्थाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल। धुळे शहरातील असे काही प्रभाग आहेत ते आजही विकासापासून कोसो दूर आहेत। सध्या तर या प्रभागांमधील रहिवाशांना विकास काय असतो हे देखील माहीत नाही। याला धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील रहिवासी देखील अपवाद नाहीत। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील संत नरहरी, माणिकनगर, अंबिकानगर, अंबिका सोसायटी, कबीरगंज, साईप्रसाद सोसायटी, विश्वकर्मा नगर या ठिकाणी रहिवासी आजही विकासापासून वंचित आहेत। या प्रभागात रस्ते नाहीत, सांडपाणी वाहून जाण्यासाठी पक्क्या गटारी नाहीत, पथदिवे देखील नाहीत। म्हणूनच या प्रभागातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो। त्यात या प्रभागात संत नरहरी नगरात मारुती मंदिर आहे, परंतु तेही कामापासून प्रलंबित आहे। म्हणून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन प्रभागातील समस्या सोडवाव्यात अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी मनपा उपायुक्त शांताराम गोसावी यांना निवेदन देऊन केले। माझं नाव मनोज गंगाराम कोळेकर। आज आम्ही या ठिकाणी संत नरहरी, अंबिकानगर, माणिकनगर, कबीरगंज, विश्वकर्मा नगर, नवनाथ नगर
अलंकार सोसायटी यांच्या सर्वांच्या माध्यमातून संत नारायण हनुमंतरायाचं मंदिर आहे, या संदर्भात आम्ही आता आयुक्त साहेबांना निवेदन दिलंय. निवेदनाचा विषय असा आहे की महानगरपालिकेला आम्ही अनेक वेळेस सांगितलं की त्या ठिकाणी संवेदनशील भाग आहे, त्या ठिकाणी तुम्ही कंपाऊंड करा, जेणेकरून आपसामध्ये भानगडी होणार नाही किंवा जातीभेद निर्माण होणार नाही. महानगरपालिका गेल्या अनेक वर्षापासून या भागाकडे दुर्लक्ष करते, विशेष करून मंदिराकडे. परत त्याच्यानंतर आता आमची बी काहीतरी मनस्थिती संपली आहे, त्याच्यामुळं महानगरपालिकेला या संदर्भात आम्ही निवेदन दिलं आहे. जर तुमच्याकडनं मंदिराचं काम होत असेल तर ठीक आहे, आम्हाला रीतसर परवानगी द्या, आम्ही आमच्या सो खर्चाने ते काम करण्यास पूर्णपणे तयार आहोत. परत त्याच्यानंतर आम्ही जो मागच्या हप्त्यामध्ये मोर्चा नेला होता माणिकनगर रहिवाशांनी, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं नाहीये. त्या संदर्भात पण आम्ही आता उपायुक्त साहेबांशी भेटलोय. जर का त्याच्यावर पण पूर्णपणे काम नाही झालं तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये लहान मुलं बाळांसहित या ठिकाणी पूर्णपणे स्वयंपाक वगैरे करून या ठिकाणी आम्ही उपोषणाला पण बसणार आहे. असं महानगरपालिकेने लवकर लक्षात घेऊन आमचं पूर्ण काम करावं ही महानगरपालिकेला विनंती. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मनपा कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी नंतर मिळेल 7व्या वेतन आयोगाचा लाभ, आमदार डॉक्टर शाह. 31च्या निमित्ताने विटंबना थांबवावी, हिंदू जनजागृती समितीची मागणी. जुन्या सर्वोपचार रुग्णालयात प्रसूतीगृह सुरू करण्याची समाजवादी पार्टीची मागणी. धुळ्यातील वडजाई रोड ते अक्सानगर रस्त्याचा डांबरीकरणाचा शुभारंभ. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील रहिवासी विकासापासून वंचित. आणि प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात, उपाययोजनांची होते मागणी. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.